हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की इवनच्या बड्डे प्रिपरेशनचा व्लॉग आहे. हा आहे आमचा क्यूट बनी इवन. आणि आता त्याचा वाढदिवस जवळ आलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या बड्डे सेलिब्रेशनची जोरदार तयारी करत आहोत. बड्डेमधला सगळ्यात मजेशीर भाग म्हणजेच खरं तर प्रिपरेशन असतं. खूप साऱ्या आयडियाज पिंटरेस्टवर सर्च केल्या आणि इंस्टाग्रामवरही शोधल्यानंतर शेवटी एक थीम फायनल केली. मला ह्यावेळेस वेगळं काहीतरी डेकोरेशन करायचं होतं, म्हणून वेगळं काहीतरी थीमनुसार लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची शॉपिंग करायला आम्ही निघालो. बॅनर, स्टार्स, बड्डे डेकोरेशन आयटम्स, खूप सगळं क्राफ्ट मटेरियल आणि अर्थातच इव्हेंटसाठी थोडी शॉपिंगही करायचीच होती. सगळं काही रेडीमेड विकत घेण्यापेक्षा काही डेकोरेशन आपण स्वतः बनवूया असं आम्हाला वाटलं. ओके, तुला पाणी हवं आहे का? हॅलो करू, हॅलो तर करू शकतो ना तो सगळ्यांना. हॅलो. आपण कुठे जाणार आहे सगळ्यांना सांग बरं, आपण कुठे जाणार आहे? भाजीपाला आणायला चाललेलो आहे आम्ही. मग ओके, त्याला अजून थोडंच हेच आहे. इवन तू काय करतोयस तिथे? मी रिदमचे घर बनव. रिदम. ओके, हु इज रिदम? राघव. नाही, तिथं रिदमचं घर आहे बघ. ओके, सो तुझा बर्थडे कधी आहे? 13. 13 नाही बनी, 12 जून. नाही 13. नो, 12 जून इव्हान. 13. तू छान म्हणत होता 12 जून, आता तू 13 का करतोयस? काय घ्यायचं बर्थडे शॉपिंगला? तुझे केस असे का ठेवलेत सगळे? ॲक्च्युली तुझे हेअर्स खूप वाढलेत. ठीक आहे, आपल्याला हेअरकट पण करूया आपण. ठीक आहे. मम्मा असं बघ पूर्ण. आवडली जीन्स? कोणती जीन्स आवडली? ही आवडली आहे, ती घ्यायची आहे. सो आता इव्हनला इथे झोपून आम्ही निघालो आहे शॉपिंगसाठी, की जिथे क्राफ्टिंग मटेरियल. भर उन्हात पहाटे 2 वाजता कडकडीत ऊन आहे. सो अरे इव्हनसाठी तर एवढं करू शकता, तू त्याचा डाडा आहे यार. अरे टॅन होते टॅन. ओके, सो मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्हाला व्लॉग शूट करणं जमलं नाही, कारण खूप गर्दी होती तिथे. सो डायरेक्टली घरी आल्यानंतर आम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं, त्याच्यानंतरचा हा व्लॉग आहे. आजसाठी एवढं काही पसारा दिसत असेल इथे, हे थोडंसं आमचं टॉम अँड जेरी कम्प्लीट होत आलाय. अँड देन दिस इज आर मिकी माउस अँड दिस इज आर जिराफ. ओके, अँड दिस इज हाव इव्हन. येस राजू, येस करायचं आपल्याला. पिलू आता उद्या करू ना आपण, खूप सारे कलर झाले ना आता उद्या करू. पिलू खूप झाले, हे बघ किती वाजले ते बघ. लुक ॲट हिअर, किती वाजले? 12:15 झाले. आणि उद्या आपल्याला उठायचं पण. पॅक करून ठेवले कशात तरी, आणि एवढे सारे कलर्स आहेत आमच्याकडे, आणि आम्ही आता करत आहोत पॅक. आता हे असंच राहू दे पिलो इथे, कारण म्हणजे हे उडणार नाही. ओके, आणि आपण याला उद्या सकाळी उचलूया. ओके, तू तुझे कलर्स ठेवतोयस का? कुठे तुझे कलर्स बघू दे. हे आहेत त्याचे कलर्स. ओके, कॅमलिनचे कलर्स, आणि ते आहेत मम्माचे ॲक्रेलिक कलर्स. हो, मी खूप काही पसारा घालून ठेवला आहे, बट तो आता आम्ही काही आवरत नाही, आम्ही सकाळी आवरणार तो. हाय. ओके, सो आता आम्ही अगेन पेंटिंगला बसलोय. इथे आहे इवान, जो मला हेल्प करत आहे माझ्या पेंटिंगमध्ये. ओके, सो कलरिंग आणि पेंटिंगमध्ये. ठीक आहे. सो इवन, कुठे आपण व्हाईट कलर करतो दाखव तू. मिकी माऊसचा टॉम अँड जेरीचा हात आहे, आम्ही तिथे कलर करत आहोत आम्ही. ओके, सो अगेन आम्ही नेक्स्ट डेला उठलो, नाश्ता केला. इवानने पण छान नाश्ता केला. इवन तू नाश्त्याला काय खाल्लंस? पराठा आम्ही फिनिश केला, आणि आम्ही आता बसलो कलरिंग करायला. ओके, बाय. इवान, काय करतोयस तू पिलू? कोणता कलर करतोय तू बच्चा? पिंक कलर दिला राईट. मिकी माऊसला कलर केलाय का तुम्ही? मिकी माऊस, टॉम अँड जेरी, जिराफ. जिराफ इज ऑल्सो डन नाउ. कुठे आहे जिराफ तुमचा? पाहू दे मला. जिराफ.
Yeah, now we have a pink color birthday cap for Mickey Mouse. Even wait, नको हलू पिलू प्लीज. टॉम अँड जेरी दिसतोय मला. दिसतोय ना हे जल्दी. मला दिसतो टॉम अँड जेरी. दिसतोय टॉम अँड जेरी. मला जिराफ नाही दिसतो. मला मिकी माऊस आणि टॉम अँड जेरी दिसतो. हा मुलगा काय खातोय? डेट्स. ओ माय गॉड, डेट्स. मग आल्मंड, बदाम. बदाम म्हणजेच आल्मंड असतात बेबी. ओ माय गॉड, लुक ॲट देअर. इवन काय खातोय. ओ बर्थडे बॉय, आय लव्ह यू बर्थडे बॉय. छान दिसतोय विक्रम हे. कसं वाटतंय? ओके, सो फायनली बॅनर रेडी झाल्यानंतर मी इवानच्या फुटप्रिंटसोबत यू आर माय सनशाईन फ्रेम बनवायला घेतली. त्यासाठी आधी मी येल्लो कलर तयार करून घेतला आणि मग इवानच्या पायाला तो कलर लावून त्याचे फ्रूटप्रिंट घेण्याचा ट्राय केला. बट फ्रूटप्रिंट्स घेतले तर खरे तर तेवढे काही शार्प आणि परफेक्ट नव्हते आले. सो म्हणून मग मी त्याला पुन्हा त्याला थोडंसं टचअप केलं. आणि मला तर खरं हे खूप दिवसांपासून करायचं होतं. म्हणजे इवन जेव्हा खूप लहान होता तेव्हाच त्याचे फुटप्रिंट जपून ठेवायचे होते, पण तेव्हा काही जमलं नाही. सो त्यामुळे आता मी हे तयार करत आहे, जेणेकरून एक सुंदर मेमरी पीस तयार होईल आणि त्याचा बर्थडे डेकोरेशनचा एक भाग बनेल. हे इवन असं काहीतरी बनवत आहे. इवन दाखव रे कसं बनवतोयस तू. असं. ओ वा, इकडे बघ. हे बघ. ओ थँक्यू इवान, दे इकडे मला. ओ किती सुंदर बनवलं इवानने. बर्थडेचं डेकोरेशन करते खूप सारं. आपल्याला ते थोडंसं वेगळ्या स्टाईलचं डेकोरेशन करणार आहे आपण ॲक्च्युली. सो त्यासाठी वेगवेगळे कलर्स हवेत मला ह्यावेळेस. आपण ऑलवेज थीम वाईज कलर केलेत ना, सो आता आपण ह्यावेळेस खूप सारे कलरिंग थीम यूज करूया, जेणेकरून खूप सारं रेनबो थीम काइंड ऑफ होईल. हे असं काहीतरी करूया, वेगळं काहीतरी. ओके, सो बर्थडेचं डेकोरेशन करता करता आम्ही लावलं धुरंधरचा पार्ट 2. मूवी बघता बघता बनवत आहे. ओके विक्रम, हाय. सो आमचं एवढं काही बनवून झालेलं आहे. हे असं काहीतरी दिसत आहे आमचं हे. ओके, सो इकडे इव्हनला झोपवलं आहे. सो आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.